तर नमस्कार मंडळी, तुम्ही ज्या व्हिडिओची वाट बघत होते म्हणजे कैलास दादा त्यांचं बंदिस्त मेंढी फार्म बघायचं होतं, तर आज आपण कैलास दादांकडे आलोय. कैलास दादा, शेड किती फूट आहे सगळं डिटेल आपल्या फॉलोअर बंधूंना सांगा तुम्ही. आपला शेड आहे 50 बाय 30चा शेड बांधलाय. त्याच्यात आपण 90 बाय 50 फूट आपण मोकळा शेड ठेवलाय, मग त्यांना फिरण्यासाठी, म्हणजे ऊन सावली पण त्यांना व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. ओके. माझा व्हिडिओमध्ये सगळेजण नंबर मागत होते, नंबर देणं काही शक्य नव्हतं, तर आज कैलास दादांकडे स्वतः आलोय. तर कैलास दादा, हे कोकरं किती महिन्याचे असतील आणि खाद्य काय खाऊ घातलंय तेवढं सांगा आमच्या फॉलोअर बंधूंना. हे खाद्य आपण सोयाबीनची कुट्टी मागवली, बुस्सी म्हणतो त्याला, ही आपण धुळ्याहून मागितली. त्याच्यात आपली कोकरं येतील 2.5 महिन्याची, काही 2 महिन्याची, काही महिन्याची, असे सर्व. बरं बरं बरं. आणि मेंढींसाठी काय खाद्य खाऊ घालताय तुम्ही? मेंढ्याला आपण आता सध्या मुरघास केलाय, मुरगास आणि सोयाबीनची कुट्टी पण घालतो त्याला, आणि आपला सध्या हिरवा मक्का पण आहे सध्या. आणि त्याची पण तुम्ही कुट्टी एवढ्या मेंढींसाठी किती एकर क्षेत्र तुमचं अटकवलेलं? आपलं 3 एकर क्षेत्र आहे, ते सर्व त्याच्यावरूनच ठेवलं. 3 एकर पूर्ण अटकवले. हा, निळा चारा काही? निळा आपलं मक्का केलाय शेतात पूर्ण. हा हा. तो टायमिंग आपण मग जेव्हा मक्का आपलं उरड्यावर येतो ना, आपण म्हणतो कणी बारडं राहतं, बारडा लागलं तर त्यावेळेस मुरघास करायचा, बाकीचा हिरवा पण एक वेळेस घालतो आपण. बरोबर. खूप चालू होतं सकाळपासून तसं काही. आणि सकाळचं तुमचं नियोजन काय असतं? सकाळी उठणं म्हणजे आपल्या आधी उठणे, हे सगळं जाडलोट करणे, आणि गव्हाणे वगैरे साफ करून त्यांचे चारा भरणे आणि सोडणे त्यांना. बरं, समजा आता हा तुम्ही आत्ताचा टायमिंग आहे आपला सकाळचा, जवळपास 11 साडे11चा टायमिंग झाला, बरोबर. याच्यानंतर तुमचा पुढचा म्हणजे किती वाजेचा टायमिंग असतो हे कोकरांना? दुपारी साधारणतः आपण 3-3:30 ला परत 30 शेड्यूल चालू आपलं. 3:30 वाजता तुम्ही काय खाद्य खाऊ घालता? 3:30 ला आपल्या कोरडा चारा आपण एक वेळेस घालतो. कोरडा म्हणजे तुम्ही आता ते सोयाबीन कुट्टी म्हणता, सोयाबीनची कुट्टी तर ठीक आहे, कोकरांसाठी सध्या वापरतोय. कोकरांसाठी. आणि हिरवा मक्का आपला सकाळी असतो, आणि सायंकाळी आपले कोरड्या मक्याची पण कुट्टी केली आपण काय दाण्यासकट. म्हणजे 3-3:30 वाजता तुम्ही ते देता? 3-3:30 ला आपली सुरुवात होऊन जाते टाकायला. बरं, चला मग मेंढींचं पण दाखवून निजामपुरी आणले. निजामपुरी. आणि खायला खाद्य काय गावल? सध्या आपलं मुरघास केलाय आपण. मुरगास म्हणजे मकईचा असतो. आपल्या शेतातलं आहे. बरं बरं. आणि साधारण हे आता तुम्ही मुरगास किती केलाय, तो किती क्विंटल केलाय? तो आपण 15 टन केलाय. 15 टन. 15 टन हा किती महिन्याचा स्टॉक झाला आपला? 2-2.5 महिन्यात. म्हणजे एका वेळेचा दोघं टाइम दोघं टाइम. आता हा 3:30 आता तुम्ही सकाळी टाका, पण हा परत रिपीट रिपीट नाही होणार. नाही उद्या. उद्याच. म्हणजे हा टेम्पररी, म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत मागं, पावसाळ्यात शेतात जाऊन चारा कापला, त्याच्यामुळे तो टेम्पररी करून ठेवला होता. बरं. नंतर मग आपलं पाऊस वगैरे आता उन्हाळा लागला, पुढे हिवाळा लागला, म्हणजे ऊन पडलं तर पुढचा शेड्यूल आपण हिरवा चारा कापून आणायचा, पुढची करून खाऊ घालायचं. आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या जातीच्या मेंढ्या आहेत आपल्या शेडमध्ये? आपल्याकडे गावरान आपली गावठी जी म्हणतो हा. ती निजामपुरी, आणि काही आणलेलं आपण ते आपलं म्हणतो ते काठीवाडी. काठेवाडी पण आणलेलं. हा. याच्यात कोणती जात चांगली तुमच्या हिशोबात? निजामपुरी बेस्ट आहे. हा. काठीवाड पण चांगली, पण मोठी म्हणजे तिला खायला जास्त सगळं मेंटेनन्स वाढतं. आणि गावरान तर अति उत्तम आहे. आणि बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बंदिस्त मेंढी पालन परवडत नाही. म्हणजे मेंढ्या काही लोकांचं म्हणणं आहे, आता पण आपली काही मंडळी आहे जी वाड्या वस्तीवर अजून पण फिरत आहेत, तर त्यांच्यासाठी 2 शब्द सांगा तुम्ही काय करायचं बुवा असं. बाहेर जंगल नाही राहिलेलं, परत उन्हातानात त्यांचे मुलं बाळ शिकत नाहीये, आणि पावसामुळे सर्व हाल होता. परत अजून ते सांगायला गेलं तर त्यांच्या ते रात्रीचं बिबट्या ते बाहेर भरपाई भेटत नाही. आणि ही गोष्ट टाळण्यासाठी शक्यतो 100% करायलाच पाहिजे त्यांनी सर्वांनी हे. म्हणजे घरचा माणूस घरी पण राहून जातो, आणि मेन गोष्ट म्हणजे मुलाबाळांचं शिक्षण होतं. एकदम बरोबर. आणि याच्यात तुमचं म्हणजे सगळ्यात फायद्याची गोष्ट ही की तुम्ही माणसं जास्ती अटकत नाही. नाही, घरचे 2 माणसं राहिले तर भरपूर सर्व झालं. करून घेतील. हो, भरपूर होऊन 100%. आणि मला औषधांसाठी काही असेल एखादं असेल औषध म्हणजे काय टॉनिक वगैरे देता का काही? औषधाचं काय आपलं लसीकरण वगैरे ते सीजनल करून घेतो. 3 वर्षात आपण PPR चं लसीकरण करतो. असं रोजचं काही टॉनिक वगैरे? रोजचं आपण मोठ्यांना तर काय गरज येत नाही, जंतनाशक वगैरे आपण पाजतो 3-4 महिन्यातून एकदा. कोकरांना पण नाही का असं टॉनिक काही? आणि कोकरांना टॉनिक म्हणजे आपलं असं फीड मध्ये जातं ते. फीड मध्ये जातं हा. म्हणजे रोज टॉनिक बिलच कोकरांना चालू असतं त्यांचं ताकद बनवावी बनवून त्यासाठी ते चालू. नाही, तसं काही टॉनिक असेल तुम्हाला आयडिया असेल तर तेवढे आपल्या फॉलोअर बंधूंना सांगा. टॉनिक म्हणजे आपलं मेंढ्यांना तर काय टॉनिक पाजायची गरज येत नाही, नाही, पण जंतनाशक कोकरांसाठी. पाजायचं. जंतनाशक. त्यानंतर 1 दिवस आड आपण टॉनिक त्यांना देऊन टाकतो, म्हणजे 3-4 महिने त्यांची कव्हर होऊन जाते त्याच्यात. बरं. आणि हे बघा मंडळी, त्यांनी अगदी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने
गव्हाणी तयार केलेलं आहे. दादा 2 शब्द सांगा, गव्हाणी कशा तयार केलेल्या आहेत? गव्हाणी काय आपले लोकल मार्केट म्हणून ड्रम आणले त्याचे 2 भाग करून हा आणि हा, म्हणजे ड्रम कट करून आणि गव्हाणी तयार गव्हाणी केलेली. तयार करून काय सोपं आहे ते, त्याला कमी कॉस्टली आहे अजून. हा म्हणजे आणि खर्च पण कमी कागदाचं होतो. पण केलं होतं आपण, हम्म. पण त्याच्यात एवढं सक्सेस नाही, त्याला शेवाळ वगैरे लवकर येते आणि ते धुवायला जमत नाही. हा ड्रम म्हणजे उन्हात पण माझ्या मागे पुन्हा खराब होत नाही. ते पण लोखंडी गव्हाणीचं पण केलं होतं आपण, त्यांना ते झाडे पडणे वगैरे ते प्रॉब्लेम येतो त्यांना. याला काय प्रॉब्लेम नाही, उन्हात नाही पावसात नाही काही प्रॉब्लेम नाही कुठं. काय विषय नाही. तर कैलास दादा, एवढ्या म्हणजे तुमच्या 125च्या आसपास मेंढ्या आहेत, यांना चारा नियोजन काय आहे नक्की तुमचं अजून शेतातलं? चारा नियोजन हा बच्चांसाठी आपण घास केलेला आहे. घास आहे का? हा पण बच्चांनाच खाऊ घालतोय, कारण की एवढ्या मेंढ्यांना घास कापून आणि खाऊ घालणं म्हणजे कोकरांसाठी केलं. मेंटेनन्स वाढून जातो तो. आणि दुसरा हा मक्का केला आपण, टप्प्याटप्प्यावर केला आहे तो. म्हणजे जसं जसं कापणे येतं तसं पुढे आपण मका टाकत जातो. मका किती टाकलेला? हा आता 2 एकर मका केलेला आहे. 2 एकर आहे. याच्यात म्हणजे जवळपास म्हणजे या मेंढ्यांचं भागून जातं का एवढ्याचं? नाही, बाहेर आपण कोरडी कुट्टी मागून घेतो एक वेळेस, हा आणि सीझन वाईज आपला चारा तयार असतो, त्याच्यामुळे एवढं काही गरज येत नाही बाहेरची मागवायची. बर.